चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। तर तुम्ही माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला तर मग आपण गाजराच्या हलव्याची रेसिपी बघूया। इथे मी गाजर हलव्यासाठी 1.5 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पण स्वच्छ धुवून अशी 1.5 किलो गाजर घेतलेले आहे। 1 वाटी तूप घेतलेला आहे, साखर गरजेनुसार, खवा घेतलेला आहे, थोडं केसर आणि दूध लागणार आहे आपल्याला। आपण इथे गाजरच्या साल काढून घेऊयात मस्त पैकी। थंडी स्पेशल असा हा गाजराचा हलवा आहे। तर अशा पद्धतीने आम्ही जसा ट्राय करतोय तसं तुम्ही पण करून बघा। दाणेदार आणि चविष्ट आणि लुसलुशीत असा लागणार हा गाजराचा हलवा आहे। तुम्ही एकदा नक्की आमची रेसिपी बघून ट्राय करा। तर आपण ही गाजरं स्वच्छ धुवून त्याची साली काढून घेत आहोत। मस्त आपल्या गाजराच्या साली पण निघत आहेत। घेऊया लालसर अशी खूप चांगल्या प्रकारची गाजरे आहेत, ही गोडसर आहेत। आपण इथे साली काढून झालेल्या आहेत गाजरांच्या। आता आपण गाजरे कट करून आणि खिसून घेऊ। मस्तपैकी आपली गाजरे इथे खिसणे चालू आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हाला हवे तसे तुम्ही खिसू शकता, बारीक जाड, मिक्सरला पण होऊ शकतात बारीक। तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही मिक्सरलाही वाटू शकता। मिक्सी मध्ये बारीक करून खिसून झालेली आहे। आता आपण कढई ठेवून घेऊया। पण साजूक तूप शुद्ध गाईचे टाकलेले आहे। त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स ऍड करू। काजू टाकून घेतलेले आहेत, काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत। मस्तपैकी आपण हे मिश्रण फ्राय करून घेऊया। गाजर टाकून घेऊया। आपण आता इथे खिसलेले गाजर कढईमध्ये टाकून घेऊया आणि मस्तपैकी आपण गाजराचा खिस हा तुपामध्ये भाजून घेऊया। बनणारी ही खूप फेमस रेसिपी आहे। मार्केटमध्ये आता सध्या गाजराचे सीझन आलेले आहे, त्याच्यामुळे सर्वांकडेच गाजराचा हलवा अवश्य बनतो। त्याचमुळे मला देखील हा गाजराचा हलवा खायचा होता, म्हणून आज ह्याची रेसिपी आम्ही घेऊन आलेलो आहे। मोठी मोठी गाजरे कापून घेतलेली आहेत, जेणेकरून आपला गाजराचा हलवा दाणेदार आणि लुसलुशीत लागेल। आता त्याच्यामध्ये आपण थोड्याच वेळामध्ये साखर ऍड करून घ्यायची आहे। वाटी खवा घेतलेला आहे, 100 ग्रॅम साधारण खवा आहे हा देखील। आणि आता साखर टाकूया 1 बॉल। तुमच्या गोडच्या प्रमाणानुसार तुम्ही साखर ऍड करू शकता गाईज। आता हा हलवा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात पाणी सुटेपर्यंत। बघू शकता तुम्ही, कलर पण खूप छान असं सुटलेला आहे। एकजीव करून घेऊया सर्व ड्रायफ्रूट, साखर वगैरे एकजीव करून घ्या। वेलची पूड आपण टाकून घेतलेली आहे। फुल फॅट मिल्क आहे हे, आपण गाजराच्या हलव्यासाठी वापरलेले आहे। तुम्ही कोणतेही दूध वापरू शकता, पण हे फुल फॅट दूध आहे, जेणेकरून गाजराचा हलवा अजून चविष्ट लागेल। दुधामध्ये मी केसर भिजवून ठेवलेलं ते टाकून घेऊया। आता आपण पुन्हा एकदा गाजराचा हलवा मस्तपैकी हलवून घेऊया आणि त्याच्यावरती शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून देऊयात। झटपट अशी रेसिपी करायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हा गाजराचा हलवा शिजवू शकता, परंतु आपण आता कढईमध्ये शिजवून घेणार आहोत। कढईवरचं काढून घेऊयात। बघा तुम्ही, मस्तपैकी याला पाणी सुटलेलं आहे। खूप छान प्रकारे आपला गाजराचा हलवा शिजलेला आहे। थोडं पाणी आटून देऊयात। मस्त असा आपला गाजराचा हलवा शिजलेला आहे, पाणी सुटलेलं आहे। थोडं पाणी हे आटून देऊया आणि मग आपण सर्व करूया। गाजराचा हलवा रेडी झालेला आहे, 2 मिनिटांसाठी मी ठेवणार आहे। आता कलर पण खूप छान आलेला आहे, लालसर। हलवा रेडी झालेला आहे, तर आता आपण सर्व करून घेऊया। मस्त असा आपला गाजराचा हलवा रेडी आहे। आपण आता सर्व करूया एका बाउल मध्ये।
काप आपण टाकून घेऊया, सजावटीसाठी टाकून घेऊया. आणि पिस्ताचे काप टाकून घेऊया. आपण बारीक केलेले आहेत सर्व काप. गाजर हलवा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली गाजर हलव्याची रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.